चला आपण सुरुवात करूया. एक ओंकार करूया. डोळे बंद, दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञानमुद्रेमध्ये. श्वासावरती लक्ष. एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. एका पाठोपाठ एक 3 ओंकार. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडूया. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. योग आणि एज्युकेशन, योग आणि शिक्षण. तर आता आपण जसं मागचं योग आणि खेळ ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला आपण बघितलं की योग म्हणजे काय, खेळ म्हणजे काय, अशा प्रकारे आपण आधी बघितलं. प्रत्येकाचं डेफिनेशन म्हणा, म्हणजे व्याख्या म्हणा किंवा त्याचे अर्थ म्हणा, आणि मग त्याचा नंतर एकमेकांवरती काय परिणाम होतो किंवा योगाचा शिक्षणात अंतर्भाव केल्यामुळे काय परिणाम होतो किंवा योग हे शिक्षण कसं काय आहे किंवा अशा सगळ्या गोष्टींचा आपण नंतर जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला आधी शिक्षण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय किंवा त्याच्या व्याख्या काय आहेत, वेगवेगळ्या जे कोणी तत्ववेत्ते होऊन गेले किंवा शिक्षण क्षेत्रामधले जे कोणी जाणकार व्यक्ती होऊन गेले त्यांनी शिक्षणाच्या, एज्युकेशनच्या व्याख्या काय केल्या आहेत, तर ते आपण बघणार आहोत. शिक्षण, अर्थ आणि व्याख्या. आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांमधून, हे सगळ्यांना दिसतंय ना का फॉन्ट मोठा करू थोडा? दिसतोय मॅडम. आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांमधून तसेच विविध विषयांबद्दल सखोल माहिती घेण्याच्या प्रक्रियेला शिक्षण असे म्हणतात. म्हणजे काय की आपण जन्मल्यापासून, म्हणजे लहान मूल सुद्धा आपल्या आजूबाजूला ज्या कुठल्या काही गोष्टी घडामोडी घडत असतात किंवा बघतो, तो बोलतात कसे, लहान मूल बोलायला जेव्हा शिकतं तर दुसरे जे बोलतात ते शब्द ऐकतात आणि नंतर मग ते बोलायला सुरुवात करतं, बरोबर. म्हणजे छोट्या छोट्या उभं राहणं किंवा काही गोष्टी, म्हणजे साधं जेवण खायचं आहे तर हातानेच जेवायचंय हे त्याला कसं कळतं? तो बघून बघून शिकतो. पायाने जेवतो का तो हात असताना? नाही ना. म्हणजे काय की काही ज्या गोष्टी असतात तर त्या बघून बघून आपल्या वातावरणामध्ये आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्याच्यातून तो माहिती घेत असतो, बघत असतो आणि वेगवेगळ्या विषयांना जाणून घेतो. आणि ती एक प्रक्रिया, प्रोसेस असते की एकदा एक माहिती घेतली आणि आपण नंतर झालं का नाही, त्याच्यानंतर नंतर अजून अजून आपण शिकत जातो. तर ही जी एक प्रक्रिया असते त्याला शिक्षण म्हटलं आहे. आता आपण हे आपल्या जीवनाबद्दल म्हटलं, पण इतरही आपण विषयांचं जरी म्हटलं तरी सुद्धा असंच आहे. आपण ज्या वेळेला एकच विषय आपण पहिलीत शिकतो, दुसरीत शिकतो, पण जसजसं आपलं काय म्हणूया, जाणून घेण्याची क्षमता वाढत जाते, तसतशी त्या विषयाची व्याप्ती वाढत जाते आणि आपण त्याच्याबद्दल जास्तीत जास्त सखोल माहिती घेत जातो आणि त्या विषयाबद्दलचं ज्ञान आपण घेत असतो. आणि
एरवी जे आपण शिकत असतो ते विविध घटनांमधून, म्हणजे जीवन आपण जर म्हटलं तर वेगवेगळ्या घटनांमधून वेगवेगळ्या विषयांबद्दल सखोल माहिती घेतो. आणि ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे एकदा आपण ज्ञान घेतलं आणि ते संपलं असं होत नाही. ती एक प्रक्रिया आहे, सतत चालू असते. जन्मल्यापासून तर अगदी माणूस मरेपर्यंत त्याची शिक्षण हे चालू असतं. अनेक विचारवंतांनी शिक्षण या प्रक्रियेला निश्चित रूप देण्याचा प्रयत्न केला असून काळानुसार त्याच्या अर्थामध्ये आणि व्याख्यांमध्ये बदल झालेले आढळतात. म्हणजे आपण शिकत असतो, पण हे शिक्षण घ्यायला पाहिजे, एखादी गोष्ट शिकायला पाहिजे, तर त्याला एक साचा द्यायला लागतो. त्याचे काही नियम बनवायला लागतात. त्याची काही उद्दिष्ट असतात, बरोबर? तेव्हा ते एक शास्त्र बनतं. हं. आपण योगाचा सुद्धा विचार केला, तर योग हे शास्त्र म्हटल्यावरती त्याचे काही नियम आले, पद्धती आल्या, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तसंच हे आहे. मग शिक्षणाबद्दल सुद्धा मग अनेक विचारवंतांनी त्यांची जी मतं मांडली आणि शिक्षणाबद्दलचे एक ठराविक त्यांनी साचा तयार केला आणि काही जणांनी आपल्या आपल्या विचारानुसार व्याख्या तयार केल्या. आणि त्या व्याख्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की जसजसा काळ बदलतो तसतशी त्याची म्हणजे व्याख्यांमध्ये, त्याच्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला बदल झालेले आढळून येतात. आता सर्वसाधारणपणे शिक्षण आपण जर असं म्हटलं तर त्याचा अर्थ काय, म्हणजे कशाला आपण शिक्षण म्हणू शकतो किंवा त्याच्यात काय काय अंतर्भूत असू शकतं, तर मानवी व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास. बरोबर? आपण बघितलं तर एक माणूस, एक व्यक्ती आपण जर म्हटलं तर त्याचं शरीर म्हणजे तो माणूस असतो का? नाही. त्याच्या त्याच्या शरीराबरोबर त्याचं मन असतं, त्याचं भावना असतात, त्याचं म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक एक त्याचं आध्यात्मिक सुद्धा स्वरूप असतं. ती एक त्याची लेव्हल असते. म्हणजे सर्वांगीण त्याची एक विचार करण्याची पद्धत असते. तर हे व्यक्तिमत्वाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत, तर शिक्षण घेतल्याने ते त्यांचा संपूर्ण विकास होतो. आता शिक्षण म्हणजे लिखितच म्हणजे डिग्र्या घेतल्या म्हणजे तो शिक्षित झाला असं म्हणू शकतो का आपण? सांगा बरं. डिग्री घेतल्या म्हणजे एक जर माणूस आहे, 2 माणसं आहेत. एकाने कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घेतलीये आणि एखादा न शिकलेला माणूस आहे. तर आपण असं म्हणू शकतो का, की याचं व्यक्तिमत्व पूर्ण विकसित आहे आणि याचं नाहीये असं आपण म्हणू शकतो का? सांगा बरं. आहात का सगळे काया वाचा मने? मला सांगा, फक्त डिग्री घेतल्या म्हणजेच त्या व्यक्तीचा संपूर्ण विकास होतो का? त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून येतात का? उत्तर मिळाल्याशिवाय पुढे जाणार नाहीये मी. हं? फक्त डिग्री नाही महत्वाची. बरोबर आहे. डिग्री नाही महत्वाची. आपण जर म्हटलं पूर्वीच्या काळी लोक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये गेलेले नव्हते. पण त्यांचा अनुभव हा त्यांच्या गाठीशी होता. बरोबर? त्यांची आध्यात्मिक उंची की ज्याचे आपण विचार पण नाही करू शकणार एवढ्या लेव्हलला होती. आपण आता योग शिकतोय, पण त्यांनी आचरणात आणलेला असू शकतो. म्हणजे प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू असतात. तर गरजेचं नाहीये की तो शाळेतच गेला तर त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आता आपण शिक्षणाची प्रक्रिया जर बघितली तर ती नैसर्गिक आहे, उत्स्फूर्त आहे. म्हणजे एखादी गोष्ट करणं किंवा जाणून घेणं हे त्याच्या आतून आलेलं असतं आणि ते नॅचरल नैसर्गिक असतं. बरोबर? माणसाचं रडणं, जन्मल्या जन्मल्या माणूस रडतो, म्हणजे बाळ रडतं, तर ते त्याला कोणाला शिकवायला लागतं का? नाही. ते नॅचरल त्याच्यामध्येच असतं ते. तो श्वास घेतो हे नॅचरल असतं. आता आपण नंतर श्वास नीट घ्या योगामध्ये येऊन शिकायला लागतं आपल्याला, बरोबर? की व्यवस्थित ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला व्यवस्थितच घेत असतो. पण नंतर आपलं बिघडतं आणि मग नंतर शिकायला लागतं, हा वेगळा भाग आहे. पण कुठलीही शिक्षण एखादं जे आपण जे घेतो तर ते आता तुम्हाला सुद्धा हे शिकण्याची इच्छा झाली, आपण कोणत्याही वयामध्ये ते घेऊ शकतो. मग ते उत्स्फूर्तपणे तुम्हाला आतून वाटलं की आपण
हे शिकायला पाहिजे. काही जण डिग्रीसाठी आले असतील किंवा त्यांना प्रोफेशन म्हणून करायचं असेल, तिथे त्यांना डिग्री पाहिजे म्हणून आले असतील, ती गोष्ट वेगळी. पण तरी सुद्धा या वयात आपण शिकतो ते आतून तुम्हाला वाटल्याशिवाय तुम्ही इथे ऍडमिशन घेतलेली नाहीये, बरोबर? कारण आणि ही कशी आहे, शिक्षण ही कशी आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे ती थांबते का? हा, तुम्ही शाळेत घेण्याचं शिक्षण, कॉलेजमध्ये घेण्याचं शिक्षण ते तुमचं थांबू शकतं. पण वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही जे काही आत्मसात करत असता, तर ते आत्मसात करणं थांबतं का तुमच्याकडून? नाही थांबत. आज एखादी गृहिणी जरी म्हटली, तरी सुद्धा वेगवेगळे पदार्थ शिकण्याची तिची इच्छा असतेच. पटकन बघितल्याबरोबर तिला वाटतं हा पदार्थ कसा केला असेल किंवा एखादा ऑफिसमध्ये जाणारा माणूस असेल, सेल्स मधला माणूस असेल, तर त्याचे पटकन ठोकताळे तो एखाद्या गोष्टीची माहिती त्याला मिळाल्यावरती याचा सेल कसा वाढू शकेल किंवा हा का नाही झाला त्याचे लगेचच चालू होतं, म्हणजे डोक्यामध्ये विचार चालू होतात. तर ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत, तर ते बघितल्यावर लक्षात येतं की शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. माणसातील जन्मदत्त आणि सुप्त गुणांचा विकास शिक्षणामुळे होत असतो. आता जन्मदत्त म्हणजे काय, की जन्मल्यापासून तुमच्याकडे ती गोष्ट असते, बरोबर? जसं मी मगाशी म्हंटल की एखादं रडणं किंवा एखादी गोष्ट जाणून घेणं, ह्या ज्या गोष्टी असतात त्या कोणाला शिकवायला नाही लागत, बरोबर? त्या गोष्टी तुमच्यामध्ये आपसुकच आलेल्या असतात. आणि ज्या वेळेला आपण शिक्षण घेतो त्यावेळेला तुमच्यामध्ये बदल काय घडून येतात शिक्षणाने, तर काही गोष्टी तुमच्यातच असतात, पण त्यात तुम्ही जाणत नाही. आणि शिक्षणाने तुम्हाला हळूहळू तुम्हाला कळायला लागतं, अरे मला हेही येतं. म्हणजे थोडक्यात आता जर माझ्या बद्दल मी म्हंटल तर मला शिकवता येतं हे मी योगात आल्यावर मला कळलं, की अरे मला बोलता येतं बऱ्यापैकी. म्हणजे मी कदाचित दुसऱ्यांना समजावून चांगलं सांगू शकते, हे मला दुसऱ्या कोणीतरी सांगितलं किंवा माझं मला कळलं, की मला बऱ्यापैकी समजावता येतं, तर मी हे करून बघितलं तर मला येऊ शकतं. किंवा एखादी डान्सर असेल, काहीतरी हातपाय हलवत असेल, नाचत असेल, पण मग नंतर तिला कळतं की अरे मला अंगीभूत आहे, मला येत आहे आणि मी जर याच्यात अजून शिक्षण घेतलं तर मी जास्त चांगल्या प्रकारे नर्तन करू शकेल. किंवा इतरही गोष्टी कुठल्याही त्या तुमच्यामध्ये असतात. एखादा वक्ता असेल, त्याला चांगलं बोलता येतं, पण ते त्याला कदाचित माहित नसतं. जसजसं तो मिसळत जातो, त्या गोष्टी जाणून घेत जातो किंवा त्याच्याबद्दल नॉलेज जमा करत जातो, तर त्यावेळेला त्याला कळायला लागतं आणि मग म्हणजे असे तुमचे जे हिडन गुण, तुमच्यामध्ये दडलेले जे गुण आहेत ना, ते हळूहळू बाहेर यायला लागतात, बरोबर? म्हणजे आपल्याला माहित नसतं ते, पण परंतु ते असतात आणि त्यांचा विकास घडवण्यासाठी, ते बाहेर आणण्यासाठी आपल्याला शिक्षणाचा उपयोग होतो. आता शिक्षण ही जी पद्धती आहे, याच्यामध्ये एक माणूस येऊन शिक्षण घेऊ शकतो का? म्हणजे जर शिक्षण प्रक्रियेचा जर तुम्ही विचार केला, तर त्याच्यामध्ये एका माणसाने ती पूर्ण होऊ शकते का? तर नाही. त्याला म्हणजे शिक्षकही लागतो आणि त्याला विद्यार्थी लागतात, बरोबर? म्हणजे हे 2 गोष्टी आवश्यक आहेत. एखाद्या गोष्ट शिक्षणाची जी प्रक्रिया आहे, तर ती चालू राहण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून त्याला म्हटलं जातं, की ही 2 ध्रुवीय म्हणजे 2 ध्रुव, 2 जण त्याला आवश्यक, 2 गोष्टी आवश्यक असतात आणि म्हणून त्याला 2 ध्रुवीय परंपरा आहे असं शिक्षणाची असं म्हटलं जातं. तर थोडक्यामध्ये जर आपण शिक्षणाबद्दल आपण जर विचार केला तर एकूण आपण अ, ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आपण मगाशी म्हटलं, की म्हणजे एक शिक्षणाबद्दल तुम्हाला सांगायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल मला सांगा बरं? तुमच्या डोक्यामध्ये काय आहे शिक्षणाबद्दल? ते मला थोडक्यात सांगा बरं. शिक्षणाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? प्रत्येकाने एक-एक काही त्यांना जे काय वाटत असेल ना, ते सांगायचे. आपण याच्यामध्ये ॲड करत जाणार आहोत. शिक्षण घेणं म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? ते तुम्ही सांगायचंय. ज्ञानप्राप्ती करणं. ज्ञानप्राप्ती करणं. बरोबर आहे. मग ज्यावेळेला ज्ञान प्राप्त केलं जातं, त्यावेळेला त्याच्या आधीचा एक टप्पा असतो. बरोबर? एखाद्या गोष्टीचं ज्ञान केव्हा होतं? जेव्हा त्या गोष्टीची तुम्ही माहितीचा म्हणजे संकलन करता. बरोबर? समजा हा मोबाईल आहे आणि ह्या मोबाईलचं मला ज्ञान हवं आहे.
म्हणजे काय, ज्ञान हवंय म्हणजे काय, की हा कसा चालतो, काय चालतो, बरोबर. तर मग मी याच्याबद्दलची सगळी माहिती ज्या वेळेला गोळा करते त्याच्यानंतर मला त्याचं ज्ञान होतं, बरोबर आहे की नाही. योग विषय तुम्ही शिकायला आलात, योगाचे वेगवेगळे पैलू तुम्ही जाणून घेतले, वेगवेगळ्या शाखा जाणून घेतल्या आणि त्याच्यानंतर योगाबद्दलचं ज्ञान तुम्हाला झालं. ही गोष्ट लक्षात येते? ही गोष्ट लक्षात येते आहे का? हो हो. हं. अजून कोण काय सांगू शकतं? आता जर आपण बघितलं म्हणजे आपण पहिलं आपल्याला शिक्षणाच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर किंवा माहिती करून घेतल्यानंतर आपण त्याचं जी स्वरूप, प्रोसेस हा त्याचे स्वरूपाचा विस्तार करून घेत जाणे शिक्षण. आता सुरुवातीला मला 2+2 माहित होतं, नंतर हळूहळू 2x2 माहिती झाले, मग डिव्हायडेशन माहिती झालं आणि हळूहळू मी तेच अधिक अधिक त्याच्या संख्याच्या वर वर चढत गेले. ते शिक्षणाचा भाग स्वरूप व्याप्त होत जातो. बरोबर. अजून काय सांगाल? म्हणजे त्या विषयाची सखोल माहिती तुम्हाला मिळायला लागते, बरोबर. आधी तुम्ही माहित करून घेता 2+2 काय, मग ते तुम्ही जाणता, त्याच्याबद्दल ज्ञान होतं आणि मग तुम्ही त्या विषयाच्या सखोल म्हणजे अजून तुम्हाला पुढचे जे काही फंक्शन्स आहेत, पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विषयातल्या, त्या तुम्हाला तुम्ही जाणू शकता, बरोबर. अजून कोण काय सांगू शकाल? कारण हा तुम्ही विचार कराल ना, नुसतं एखादी गोष्ट ऐकणं आणि लिहिणं म्हणजे ते शिक्षण नाहीये, बरोबर. मग ही जर आपण आता शिकतो 2 ध्रुवीय परंपरा आहे, तर आपल्या दोघांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालं पाहिजे, बरोबर. तुमच्या काय संकल्पना आहे, आता जर मी शिकवते आहे तरी सुद्धा आपण विचार करतो आहोत की तुमच्यामध्ये सुद्धा काही सुप्त गुण आहेत किंवा त्या सुप्त माहिती आहे की जी तुम्हाला माहित नाहीये. पण आता हा विषय तुम्ही ज्यावेळेला ऐकता आहात, त्यावेळेला तुम्हाला ते आतून बाहेर येणार आहे. पण तुम्ही त्याच्यासाठी थोडा विचार करायला पाहिजे, की अरे अजून काय असू शकतं? बरोबर. असं कधी होत नाही, की एखाद्याला कळत नाही. हां, एखाद्याला लवकर कळतं, एखाद्याला उशिरा कळतं. म्हणजे हा भाग होऊ शकतो. बरोबर. किंवा एखाद्या विषयाची एखाद्याला अधिक जाण असते, एखाद्याला कमी जाण असते. बरोबर. आणि ही गोष्ट आपल्याला माहितीच्या आधारे मिळते. आता मोबाईल आयुष्यात ज्यांनी कधी बघितला नाहीये, त्याला ह्याची कसं ज्ञान असणार आहे? नसणार आहे. पण त्याचा उत्स्फूर्तपणा आहे, नैसर्गिकपणे जाणून घेण्याची जी इच्छा आहे, त्याच्यामुळे तो या गोष्टीबद्दल जाणून घेईल. बरोबर? याची माहिती गोळा करेल आणि मग त्याला कुठल्याही गोष्टीची जी माहित नाहीये त्याची माहिती गोळा करतो, त्याचं ज्ञान होतं आणि मग नंतर त्याला काय आपण त्या व्यक्तीला आपण म्हणतो ना, विस्डम इंग्लिशमध्ये ज्याला शब्द आहे, की विद्वान व्यक्ती आहे किंवा त्याला विद्वत्ता प्राप्त होते. बरोबर? मग ही पुढची स्टेप झाली. बरोबर? माहिती गोळा केली, त्याचं ज्ञान झालं आणि मग पुढे आपण त्या गोष्टीला त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, ही विद्वान व्यक्ती आहे. मग केव्हा म्हणतो त्याला, की जसं तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या विषयांचं त्याला सखोल माहिती ज्यावेळेला व्हायला लागते, तर त्यावेळेला त्याला ते विद्वान आपण म्हणतो किंवा त्याला विद्वत्ता प्राप्त झाली असं आपण म्हणतो. याच्याही पुढची अजून एक स्टेज आहे, की आपण योगामध्ये ज्याला विवेक ख्याती म्हटलं जातं, की म्हणजे तुम्हाला काय करावं, काय नाही करावं याच्याबद्दल विवेकाने जे ज्ञान प्राप्त होतं. अर्थात योगामध्ये ते फार वेगळ्या प्रकारचं आहे. आपण अशा स्वरूपातच त्याचं वर्णन केलं जातं. तर सुज्ञपण आपण ज्याला म्हणतो ना, की विद्वत्ता आहे, म्हणजे तो माणूस सुज्ञ आहे का? की असलेल्या शिक्षणाचा योग्य प्रकारे त्याचं ऍप्लिकेशन, त्याचं मांडणी व्यवहारामध्ये तुम्ही ते उपयोगात आणलं जातं, त्या व्यक्तीला आपण सुज्ञ म्हणतो. बरोबर? मग तो कॉलेजमध्येच गेला पाहिजे अशी गरज नाहीये. बरोबर? आपण कुठल्याही व्यक्तीला हा सुज्ञ व्यक्ती आहे केव्हा म्हणतो? की जो तारतम्य भावाने म्हणजेच काय? हे करावं का नाही करावं किंवा या परिस्थितीत एखादी गोष्ट करणं योग्य आहे की नाही हे जाणून तो व्यक्ती निर्णय घेत असतो त्यावेळेला. मग ज्यावेळेला निर्णय घेतो त्यावेळेला त्या विषयाची त्याला नक्की माहिती असते. हे करावं का नाही करावं किंवा काय. तर अशा प्रकारे तो वागतो म्हणजे सुज्ञता त्याला यायला लागते. बरोबर? अशा प्रकारे शिक्षणाची ही प्रक्रिया तुमची जी आहे ती सतत चालू राहते. अजून कोणी काय सांगेल मला सांगा बरं?
अजून कोणी काय सांगू शकतो? शिक्षणाबद्दल अजून कोणी काय सांगू शकतं? नुसत्या ज्ञानाने काय होत नाही, त्याच्यासाठी त्याची कृती पण आवश्यक आहे. आणि करणीमध्ये फरक नको. बरोबर आहे. तो एक वेगळा भाग झाला. पण तुम्ही मग हे तुम्ही सुज्ञपणामध्ये येऊ शकतं ना, की जे काही तुम्ही ज्ञान मिळवलंय ते कसं उपयोगात आणायचं किंवा आणायचं का नाही आणायचं. आपल्याला वाईट विघातक गोष्टींचं पण ज्ञान असतं, म्हणून आपण विघातक गोष्टी करतो का नाही करत, बरोबर. मग हा सुज्ञपणा झाला. पण म्हणजे सुज्ञपणा ऍक्च्युली ही फार वरची लेवल झाली, विद्वत्तेच्या वरची. म्हणजे हे मी छोटं सांगितलं, पण इतकं सुज्ञपणाचा अर्थ किंवा विवेक ख्यातीचा फार छोटा अर्थ नाहीये, तो खूप मोठ्या अर्थाने घेतला जातो, की तुमची वैचारिक पातळी फार वरच्या लेवलची झालेली असते. तुमचं ज्ञान आणि कृती याच्यामध्ये बदल झालेले असतात आणि तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या पण खूप वरच्या लेवलला गेलेले असतात, बरोबर. ओके, अजून कोणी काय बोलायचंय का? कोणी बोलतच नाही अजिबात. अजून कोणी काय बोलत नाहीये? कोणी सांगाल का काही शिक्षणाबद्दल अजून काही? ओके, शिक्षण म्हटल्यावरती सगळे गप्प का बरं बसले? आपण इथे शिकायला चालू आहोत ना. चुकलं तर चुकलं, त्याच्यात काय. ठीक आहे, आता शिक्षणाच्या आपण वेगवेगळ्या व्याख्या बघणार आहोत. आधी शिक्षण म्हणजे काय आणि वेगवेगळ्या व्यक्तींनी शिक्षणाच्या व्याख्या काय केल्या ते आपण बघणार आहोत. आता एज्युकेशन, आता नॉर्मली काय होतं की कुठल्याही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला फॉरेन रिटर्न जास्त म्हणजे मानलं जातं. पातंजल योग सूत्र आहे की ज्याला भारतीय म्हणजे मानसशास्त्र असं म्हटलं जातं. पण आपण मानसशास्त्राचा अभ्यास करताना फ्रॉइड आणि 17व्या शतकात वगैरे जे काही मानसशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचा अभ्यास आपण आधी करत असतो, बरोबर. आता योगाचा प्रसार झाल्यामुळे भारतीय योग म्हणजे ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले आहे. तर आता एज्युकेशन, शिक्षण म्हटल्यावरती आधी तिकडच्या व्याख्या आधी सुरुवातीला येतात. शिक्षण या शब्दाचा, आता एज्युकेशन इंग्लिशमध्ये शिक्षणाला म्हटलं जातं. शिक्षण या शब्दाचा उगम पाश्चात्य प्रणालीनुसार एड्युएटम या लॅटिन शब्दापासून झालेला आहे. म्हणजे या शब्दापासून एज्युकेशन हा शब्द तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये ई म्हणजे काय, तर ई म्हणजे आतून, फ्रॉम इनसाइड, म्हणजे आतून बाहेर येतं. आणि ड्युको आतून येतं आणि ड्युको म्हणजे बाहेर. म्हणजे एखादी जो गोष्ट आहे तर ती आतून बाहेर जिथे काढली जाते, ज्या प्रोसेसमध्ये, ज्या प्रक्रियेमध्ये काढली जाते त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. आपण बघा आता ईमेल करतो, हो की नाही. ईमेल मेल करतो आतून, म्हणजे तुम्ही तो आतून बाहेर काढला जातो. थोडक्यात जर ई हा शब्द लावल्यावरती कसं त्याचा अर्थ बदलतो, इमोशन्स असा शब्द आहे. तर ई ज्या वेळेला लावला जातो त्याला फ्रॉम इनसाइड म्हणजे आतून येतात बाहेर, अशा प्रकारे त्याला म्हटलं जातं. थोडक्यामध्ये शिक्षण म्हणजे काय, तर माणसातील जन्मदत्त पाहिजे हे शब्द, जन्मदत्त व सुप्त गुणांना जागृत करून त्यांचा योग्य असा विकास करण्याचं शिक्षण हे एक साधन आहे. म्हणजे माणूस हे जन्मल्याच त्याच्याकडे ज्या काही प्रतिभा असतात किंवा जे काही गुण असतात म्हणजे ते जन्मतःच असतात. आणि ते कसे असतात, सुप्त गुण असतात. म्हणजे अजून जन्मल्या तुम्हाला एखाद्याला काही गोष्टी सांगू शकतो का, नाही. हळूहळू त्याच्यातल्या त्या जे गुण आहेत, सुप्त गुण आहेत, तर ते त्याचे जागृत होतात. म्हणजे जसं त्याला वातावरण मिळतं किंवा जशी त्याची उत्स्फूर्तपणे त्या गोष्टी बाहेर यायला लागतात आणि नंतर त्याचा योग्य असा विकास ज्या वेळेला होतो तर ती जी प्रक्रिया आहे त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात शिक्षण ही कशी प्रक्रिया आहे, जन्मदत्त आहे आणि सुप्त गुणांना विकास होणारी अशी ही प्रक्रिया आहे, बरोबर. आता काही प्रख्यात
शिक्षण तज्ञ व विचारवंतांनी शिक्षणाच्या व्याख्या केल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. की सॉक्रेटिस जो आहे तो सॉक्रेटिस हा एक तत्ववेत्ता होऊन गेला, तर त्यांनी त्या व्याख्या केली आपण ती बघणार आहोत. एज्युकेशन मीन्स ब्रिंगिंग आउट द आयडियाज ऑफ युनिव्हर्सल व्हॅलिडिटी विच आर लॅटेंट इन द माइंड पाहिजे अँड एव्हरी मॅन. म्हणजे काय की प्रत्येकामध्ये असलेल्या जन्मदत्त आणि सुप्त गुणांना शोधून मूर्त स्वरूपामध्ये आणणे आणि त्यांच्या सार्वकालिक निकषांवर उपयोग करून घेणे म्हणजे शिक्षण होय. आता आपण जर बघितलं जन्मदत्त म्हणजे काय आपण बघितलं की एखाद्या एखाद्या बालकामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये काही गुण जे असतात ते जन्मदत्तच असतात, म्हणजे जन्मल्यापासून त्याच्यामध्ये ते असतातच. आणि अशा सुप्त गुणांना शोधून मूर्त स्वरूपामध्ये आणणे. मूर्त स्वरूपामध्ये आणणं म्हणजे काय की त्यांना शोधायचं आणि त्यांचा विकास घडवून आणायचा. म्हणजे एखादा मूल जर नुसतं नाचतंय तर अरे हा नाचण्यामध्ये हा चांगला आहे, तर त्याला योग्य ते प्रशिक्षण देऊन त्याला एक उत्तम नर्तक बनवायचं आहे. एखादा चित्रकार, एखादा मुलगा आहे तो रेघोट्या काढतो पण त्याच्यातूनही इतकं छान चित्र तयार होतं. मग त्यावेळेला जर आपण त्याला योग्य असं मार्गदर्शन केलं किंवा एखाद्या चांगल्या टीचरकडे आपण त्याला घातलं आणि पुढे त्याला वेगवेगळ्या परीक्षा देऊन तो मोठा होत गेला, तर चांगल्या प्रकारे तो एखादा चित्रकार होऊ शकतो, आर्टिस्ट होऊ शकतो आणि म्हणजे चित्रकार म्हणून तो पुढे. ओके, क्षणाक्षणाने शिकणे. बरोबर. सर तुम्ही बोललात तर बरं पडेल. काय होतं बोलण्याच्या ओघामध्ये मेसेज आलेले बघितले जात नाही असं होतं. बरोबर आहे तुम्ही जे लिहिलंय, शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाने शिकणं. बरोबर आहे, अगदी बरोबर. हा, आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी काय सांगितलीये की युनिव्हर्सली व्हॅलिड असं त्यांनी शब्द म्हटलेला आहे की एक मिनिट. युनिव्हर्सल व्हॅलिडिटी म्हणजे काय की ज्या काही तुमच्या आयडियाज आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या कशा सगळ्यांनी एखादं आपण शिक्षण ज्या वेळेला म्हणतो तर त्यावेळेला जी प्रक्रिया किंवा काही नियम जे बनवले गेले तर त्या पूर्ण जगामध्ये त्या मान्यता पावल्या पाहिजे. बरोबर, म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की सार्वकालिक हा शब्द आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. तर त्यावेळेला म्हणजे सार्वकालिक निकष त्यांचा उपयोग करून घेणे, जगामध्ये त्या जर मान्यता प्राप्त झाल्या तर त्याला आपण शिक्षण असं म्हणतो. म्हणजे ज्या काही प्रत्येकामध्ये जन्मदत्त आणि सुप्त गुण आहेत त्यांना शोधायचं, त्यांना मूर्त स्वरूप द्यायचं. म्हणजे काय की त्यांचा विकास घडवून आणायचा आणि त्या विकास घडवून आणल्यानंतर सुद्धा की त्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांना सगळीकडे मान्यता प्राप्त करून द्यायची, त्या उपयोग त्याचा करून घ्यायचा, त्याच्यासाठी त्यालाच शिक्षण असं म्हटलं जातं. आता आपण ही बघितलं की ही जी ॲबिलिटी आहे की प्रत्येकामध्ये असते. म्हणजे आपण असं जर म्हटलं की या माणसामध्ये एखाद्याला चांगली गोष्ट येत असेल आणि एखाद्याला येत नसेल तर येत नाही त्याला आपण म्हणू शकतो का की याला काहीच येत नाही, असं नसतं. त्याच्यामध्ये काही गुण असतात, बरोबर, पण त्या गुणांचा विकास घडवून आणण्यासाठी पोषक वातावरण कदाचित त्याला मिळालेलं नसतं. बरोबर, खेडेगावांमध्ये सुद्धा आपण शहरांमध्ये किंवा ज्या सुशिक्षित घरं आपण ज्याला म्हणू शकतो किंवा आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे असं म्हणू शकतो की ते आपल्या मुलांकडे लक्ष देऊन त्यांचे जे काही कला आहेत त्यांना विकास घडवून आणतात. पण खेडेगावांमध्ये किंवा आपण अगदी रिमोट एरियामध्ये सुद्धा बघितलं तर त्यांच्याकडे खूप साऱ्या कला असतात पण त्या जगासमोर येत नाहीत. बरोबर, तर असा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा त्या कला असतातच ना. प्रत्येक व्यक्तीमध्ये आज जर तुम्ही स्वतःचा विचार केला तर तुमच्यामध्ये सुद्धा असे काही गुण असतात. म्हणजे तुम्ही जर एक लिस्ट बनवली की माझ्यातले दुर्गुण काय आहे आणि गुण काय आहेत, तर गुण काय आहेत ना तर ते तुम्ही शोधून काढा की प्रत्येकामध्ये माझा हा गुण चांगला आहे, मला हे चांगलं येतं. बऱ्याच वेळेला आपले गुण आपल्याला नाही कळत, समोरच्याला कळतात.
की अरे तुला हे छान करतोस तू, असं ज्या वेळेला तो म्हणतो किंवा 2-4 जण म्हणतात त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे मला हे कदाचित बरं येतंय दुसऱ्यांपेक्षा किंवा असं. तर ह्या ज्या आपले जे गुण आहेत तर हे शिक्षणाने म्हणजे ही जी प्रक्रिया आहे तर त्याला शिक्षण असं म्हटलेलं आहे. आता हे आपण जे सार्वकालिक निकष म्हटले की म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे निकष लावले जातात किंवा त्याचा उपयोग करून घेतला जातो. तर हे जे निकष आहेत तर हे काळानुरूप बदलत जातात. आपण जर एखादाच देश आपला भारतच देश म्हटला तरी सुद्धा पूर्वीच्या काळी एखाद्या गोष्टीबद्दल जे निकष लावले जात होते ते काळानुरूप बदलत जातात. आताच्या काळामध्ये त्याचे निकष हे वेगळे असतात. बरोबर? तशा प्रकारे म्हणून असं म्हटलेलं आहे की हे सर्व निकष संस्कृती, काळ व सामाजिक स्थिती यांमध्ये होणाऱ्या बदलानुरूप असल्याने शिक्षण ही सतत बदलणारी क्रिया आहे. बरोबर? आपण एखादी जी गोष्ट आहे तर आपण शिकतो. आपण साधं जर एकमेकांशी कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्याचं माध्यम जर म्हटलं, पूर्वीच्या काळी समोरासमोर येऊन आपण बोलत होतो. बरोबर? त्याच्यानंतर मग काय झालं? सांकेतिक भाषा पण असायच्या. जंगलामध्ये आपण गेलो किंवा पक्ष्यांचे आवाज काढणं, आदिवासी लोक एकमेकांशी तशा प्रकारे कम्युनिकेशन करतात. हळूहळू नंतर काय आलं? पत्र यायला लागली. कबुतरांद्वारे कम्युनिकेशन केलं जायचं. नंतर पत्र आली. बरोबर? टेलिफोन आले. आता मोबाईल आले. आपण तुम्ही लातूरमध्ये आहात किंवा कुठे आहात, मी मुंबईमध्ये आहे आणि आपण एकमेकांशी संवाद साधतोय. ही माध्यमं बदलत गेली. म्हणजे काय? काळानुरूप प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत जातात. तसेच शिक्षणामध्ये सुद्धा बदल होत जातात. एखादी क्रिया जाणून घेण्यामध्ये बदल होत जातात आणि ही जी क्रिया आहे ही न थांबणारी आहे. ही सतत चालू राहणार आहे. बरोबर? आता फोरबेल यांनी काय फोरबेल हा शिक्षण तज्ञ होता. तर त्यांनी काय व्याख्या केली आहे? एज्युकेशन इज अ प्रोसेस बाय विच चाइल्ड मेक्स इट्स इंटरनल एक्सटर्नल. आता याचा अर्थ काय आहे? तर शिक्षणामुळे मुलांतील जन्मजात सुप्त क्षमतांचा शोध घेऊन त्यांना सर्व वैशिष्ट्यांसह बाहेर काढणे शक्य होते. या प्रक्रियेमुळे केवळ नैसर्गिक गुणांचाच शोध घेतला जात नाही, तर त्यांना जास्तीत जास्त विकसित केले जाते. म्हणजे काय? आता इथे जर आपण विचार केला, एखादं लहान मूल असतं, तर लहान मुलामध्ये कसं असतं की कुठलीही गोष्ट आहे तर तो पटकन व्यक्त करतो. बरोबर? आणि आपण ह्या काही गोष्टी आहेत ना, ह्या पुन्हा पुन्हा येणार आहेत, की जन्मजात एखाद्या काही गोष्टी असतातच किंवा सुप्त क्षमतांचा शोध घेणं. बरोबर? लहान मुलांमधल्या ज्या काही सुप्त क्षमता आहेत, तर त्यांचा शोध घेऊन त्यांना आपण आधीच्या पॉइंटमध्ये पण आधीच्या व्याख्येमध्ये पण बघितलं, की त्या क्षमतांचा शोध घ्यायचा आणि त्या बाहेर काढणं आहे. तर हे कशाने शक्य होतं? शिक्षणामुळे शक्य होतं. म्हणजे जे इंटरनल जे आतमध्ये आहे ते बाहेर काढायचं. तर ते तुमच्या आत जे दडलंय ते बाहेर काढायचं. हे कशाने शक्य होतं? तर हे शिक्षणामुळे हे शक्य होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणजे याच्यामुळे नुसतं गुणांचा शोध घेतला जातो का? बाबा हे तुझ्यामध्ये हा गुण आहे. एवढंच शोधलं जातं का? या लहान मुलांमध्ये हा गुण आहे किंवा या व्यक्तीमध्ये हा गुण आहे एवढंच शोधलं जातं का? नाही. तर शिक्षणामुळे हे जे गुण आहे यांचा विकास सुद्धा होतो. आता एडिसन एडिसन यांनी काय म्हटलेलं आहे? वेन एज्युकेशन वर्क्स ऑन नोबल माइंड इट ड्रॉज आउट टू व्ह्यू एव्हरी लॅटेंट परफेक्शन. याच्यामध्ये नोबल माइंड, नोबलचा अर्थ उदात्त असा अर्थ होतो. मानवी मन जन्मतः शुद्ध, प्रामाणिक आणि उदात्त असते. शिक्षणामुळे त्यांच्या मनाच्या वरील स्वरूपाचे दर्शन घडणे सोपे जाते आणि कोणतेही कार्य निपुणतेने करणे शक्य होते. आता आपण जर ही जर बघितलं तर ही जी व्याख्या आहे
तर आपल्याला पूर्णत्वाकडे नेणारी आहे, की म्हणजे काय की तुम्हाला आपण आधीचा जसा विचार केला की जन्मजात शिक्षण प्रक्रिया आहे, सुप्त गुणांचा शोध घेतला जातो आणि त्याचा विकास केला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये व्याख्यांच्या तुम्ही लिहिताना ह्या व्याख्या आहे तशाच तुम्हाला लिहायला लागतात, त्याला पर्याय नाहीये. पण त्या लक्षात ठेवण्याचं एक हे सांगते की ते जन्मजात सुप्त गुण क्षमतांचा शोध, तर कुठल्या व्याख्यांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे हे मुद्दे लिहून तुम्ही लक्षात ठेवा की त्या व्याख्या तुम्हाला लिहिणं सोपं जाईल. तर शिक्षणामुळे काय होतं की तुमचं जे आपण मन जे म्हणतो, तर जन्मतः ते प्युअरच असतं. एखाद्या लहान मुलाचं जर आपण जन्मलेलं आहे त्याचं मन त्याच्या डोळ्यातून दिसतं. त्यांचे डोळे बघा नितळ असतात एकदम. नंतर जसजसे भाव यायला लागतात ना, तसतशा त्याच्या डोळ्याच्या आपल्याला वेगळे वेगळे भाव त्याच्या डोळ्यातून आपल्याला दिसायला लागतात. पण जन्मतः तो खूप निष्पाप असतं आणि त्याचं मन हे शुद्ध असतं, प्रामाणिक असतं आणि मानवी मनाचा जर विचार केला तर ते उदात्त स्वरूपाचं असतं. खूप आपण दुसऱ्याला शिक्षण हे खूप देण्याची प्रक्रिया आहे. बरोबर? ही स्वतःकडे ठेवण्याची प्रक्रिया नाहीये. उदात्तपणे दुसऱ्यांना देत राहणं ही अशा प्रकारची ही अशा प्रकारचं मन हे माणसाचं असतं. आणि शिक्षणामुळे त्याचं हे जे मनाचे जे भाव आहेत, तर हे भावांचे हे जे स्वरूप आहे मनाचं, तर त्याचं दर्शन आपल्याला घडतं. आपण योगाचा विचार केला, तर योगामध्ये सुद्धा आपलं अंतर्मन आहे ते आपल्याला कळतं. बरोबर? आपलं स्वरूपाचं दर्शन आपण म्हणतो ना, पुरुष त्याच्या तदादृष्टी स्वरूपेव स्थानं. बरोबर? म्हणजे हे अंतिम गोष्ट तुम्हाला कळते. तसंच मानवी मनाचं जे स्वरूप आहे त्याचं दर्शन तुम्हाला शिक्षणामुळे कळतं आणि कोणतंही कार्य निपुणतेने म्हणजे कुठलंही योग कर्मसु कौशलम आपण ज्या वेळेला म्हणतो, की तुमचं कर्मामध्ये कुशलता तुमची प्राप्त होते, तर कोणतेही कार्य तुम्हाला शिक्षणामुळे निपुणतेने करणं हे शक्य होतं. म्हणजे तशा दृष्टीने जर आपण विचार केला, तर ही म्हणजे शिक्षण पद्धती सगळी जी काही आहे, तर ती आपल्याला पूर्णत्वाकडे नेणारी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच शिक्षणामुळे मन हे शुद्ध, प्रामाणिक आणि उदात्त बनतं. आता स्वामी विवेकानंदांनी काय व्याख्या केलेली आपण बघूया. एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. आंतरिक पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. आता विवेकानंद काय म्हणतात की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेतच ऑलरेडी, जसं आपण म्हणतो ना सुप्त गुण आहेत तसं. आणि शिक्षण म्हणजे काय की फक्त त्याचं प्रकटीकरण करणं. बरोबर? तुमच्याकडे तुम्ही जन्मजातच काही गोष्टी घेऊनच आलेला आहात, त्या तुमच्याकडे आहेतच आणि तुमचं जे पूर्णत्व तुमच्याकडे आहे त्याचं प्रकटीकरण करणं म्हणजे शिक्षण असं त्यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही व्याख्या केलेली आहे, तर ती खूप छान व्याख्या आहे. सर्च फॉर एक्सलन्स. आता सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे आपण हे अगदी आपण म्हणू शकतो की आपण पातंजल योग सूत्रामध्ये कसं आहे सूत्र रूपामध्ये आहे, तसं हे सूत्र रूपामध्ये शिक्षणाची व्याख्या आहे की आपण या छोट्याशा 2-3 शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता शोध घेणं. बरोबर? सर्च म्हणजे काय की शोध घेणं आणि एक्सलन्स म्हणजे काय की उत्कृष्टतेचा शोध घेणं. बरोबर? सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे काय की उत्कृष्टतेचा शोध घेणं. मग आता ही उत्कृष्टता सगळ्याच पातळींवरती येऊ शकते की नाही हो? बरोबर आहे ना? तुम्ही कुठलंही काम करा की तुम्ही ती उत्कृष्टच केली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे जे काही करायला लागेल ते करणं म्हणजे तुमचं शिक्षण. तुम्ही MA करता आहात, MA करताना नुसते मार्क मिळवणं हे तुमचं एम आहे का? बरं जरी तेही असलं, समजा तेही मला मार्क मिळायला पाहिजे बरोबर सगळ्यांना वाटतंच. पण त्याच्याबरोबर ते मार्क मिळवण्यासाठी तुमची जी प्रोसेस आहे प्रत्येक लेक्चरला प्रेझेंट राहणं, सर तुम्हाला काही नोट्स किंवा काही देत असतील ते तुम्ही ऐकणं, तुमचे
तुमच्याकडे काही पुस्तकं असतील किंवा लायब्ररीतनं किंवा तुम्ही ऑनलाईन पुस्तकं किंवा कुठली लायब्ररी जाऊन तुम्ही त्याचे पुस्तकांचं वाचन करणं, तुमच्या नोट्स काढणं, बरोबर. ज्या नोट्स दिल्यात त्याच्यावरती काम भागवायचंय का? नाही भागवायचं. कारण का आपण या वयामध्ये या गोष्टींचा अभ्यास करतो आहोत, तर त्याच्याबद्दल जास्तीत जास्त आपल्याला एक्सलन्स, उत्कृष्टता जर मिळवायची आहे, तर ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. जे काही लेक्चर्स मध्ये सांगितलं जातं ते नोट डाऊन करून घेणं. कारण आपण विसरतो. सगळ्या गोष्टीच आपण आपला मेंदू साठवून घेऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यातल्या काही गोष्टी प्रत्येकाच्या या विसरल्या जातातच. फार फोटोग्राफिक मेमरी किंवा फार लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती फार कमी जण बोटावरती काही मोजू शकू एवढ्या लोकांची असते. बाकी सगळे सर्वसामान्यच असतात. पण ते सर्वसामान्यावरून वरच्या लेवलला केव्हा जातात, तर ते त्याच्यावरती काम करतात. उत्कृष्टतेसाठी काम करत जातात. त्यावेळेला ही जी प्रोसेस आहे त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. जास्त मार्क मिळवायचे तर तुम्ही कंटिन्युअसली सतत चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. आपण असं म्हटलं जातं की 21 ज्यांनी रेकी केली असेल त्यांना माहित असेल की 21 दिवस त्यांना ती प्रक्रिया करायला लागते. किंवा एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये खूप वर्षापूर्वी लेख आला होता की कुठलीही गोष्ट तुम्ही 21 दिवस केली तर ती तुमचं मेंदूतले काही सेंटर्स असतात तर ती म्हणजे तिथे ती फिट बसते, आपण थोडक्यात म्हणूया. म्हणजे मग ती तुम्हाला आठवत राहते, विसरत नाही तुम्ही. आणि नंतर मग तुम्ही आठवड्यातून 2दा, मग आठवड्यातून 1दा, मग 15 दिवसातून 1दा किंवा महिन्यातून 1दा असं वाचत गेलात ना, तर ती तुमच्या कायम लक्षात राहते. आता ह्याचं थोडक्यात उदाहरण मी जर देऊ शकते. आता पटकन बेचा पाडा म्हणायचा म्हटला, तर तुम्ही म्हणू शकता की नाही हो? ज्यांनी पाढे म्हटलेले आहेत लहानपणी, बरोबर? आठवायला लागतं का तुम्हाला? पुस्तकं बघायला लागतात का? नाही बघायला लागत. कारण का तुम्ही काय केलंय? रोज परवाचे म्हणजे रोज पाढे तुम्ही म्हटलेले आहेत. म्हणजे आम्हाला तर होमवर्कला सुद्धा रोज पाढे बे ते 30 पाढे लिहा, पावकी लिहा, निमकी लिहा सगळं असायचं. म्हणजे एक वेगळा घरचा अभ्यास त्याच्याबरोबर हा अभ्यास आहेच. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की लगेच पाढे म्हणायचे. त्यामुळे मग ते पाढे आता आठवायला लागत नाहीत आपल्याला. बरोबर? ते आपल्या मेंदूमध्ये फिट झाले. पण त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे रोज म्हणण्याची ती केलेली आहे. मग त्याला आपण म्हणतो शिक्षण. म्हणजे थोडक्यात मी समजावून सांगण्यासाठी सांगते, की एखादी गोष्ट उत्कृष्ट करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे, तर त्याला शिक्षण, जो काही शोध घेतला जातो, त्याला शिक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की एखादी गोष्ट करायची तर ती अशी तशी करायचीच नाही. म्हणजे वरवर केली असं व्हायलाच नको. आपण ती उत्कृष्टच झाली पाहिजे, हा तुमचा ध्यास असला पाहिजे थोडक्यामध्ये. आता पांडुरंग शास्त्री आठवले यांनी काय म्हटलंय, शोध. त्यांनी म्हटलं की त्यांनी एक छोट्या याच्यामध्ये सांगितलंय की शोध घेणं म्हणजे शिक्षण. एज्युकेशन मीन्स टू फाइंड आउट. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची आहे ना, त्याचा शोध घ्या. त्यांनी म्हटलं भगवंताचाही शोध घ्यायचा आहे ना, मग करा. त्याच्यासाठी तुम्ही जी काही प्रक्रिया करायची आहे, जी काही तुम्हाला गोष्टी त्याच्यासाठी करायला लागतील, ते म्हणजे तुमचं शिक्षण. बरोबर? म्हणजे हे तर कुठेही अप्लाय होऊ शकतं, की एखाद्या गोष्टीचा शोध घेणं म्हणजेच शिक्षण. महात्मा गांधींनी काय म्हटलेलं आहे, की महात्मा गांधींनी असं म्हटलेलं आहे, की म्हणजे त्यांनी थोडक्यामध्ये लहान मुलाचं त्यांनी म्हटलेलं आहे, की लहान मूल एखादं असतं किंवा एखादा माणूस सुद्धा जर म्हटलं, तर मुलाच्या आणि माणसाच्या शरीर, मन, आत्म्याचे 3 गोष्टी आहेत. शरीर, मन, आत्मा. पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलं, मुलगा किंवा माणूस. म्हणजे असं नाही म्हटलंय त्यांनी की लहान मुलंच किंवा एखादी स्त्रीच किंवा एखादा पुरुष, म्हणजे त्याच्यामध्ये लिंगभेद नाहीये. कोणीही लहान असू दे, मोठा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, म्हणून त्यांनी माणूस हा शब्द वापरला. की लहान मूल आणि म्हणजे मूल आणि माणूस हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे काय, की मन आणि आत्मा, शरीर, मन आणि आत्मा हा दुसरा भाग झाला. बरोबर? आणि तिसरा भाग काय झाला, की परिपूर्ण चित्रीकरण. बरोबर? परिपूर्ण चित्रीकरण म्हणजे काय, तर शिक्षण. आता याचा अर्थ काय, की ही शिक्षण ही जी काही प्रक्रिया आहे, तर ही
लहान मूल सगळ्यांसाठी, माणूस, स्त्री सगळ्यांसाठी आहे. आता शिक्षणाने तुम्हाला काय कळतं? तुमचं शरीर, मन, आत्मा म्हणजे तुम्हाला पूर्णच कळलं की नाही हो? आपण योगामध्ये हेच समजून घेण्यासाठी आपण योगाचा प्रवास सुरू केलाय ना. आत्म्याबद्दलचं ज्ञान घेणं, मी कोण आहे हे जाणून घेणं, याच्यासाठीच ओहम, मी कोण आहे हे जाणून घेणं ही आपल्या पहिली पायरी आहे. बरोबर? मग हा ध्यास आपल्याला म्हणजे हे जाणून घेणं म्हणजे शिक्षण आहे. बरोबर? आणि परिपूर्ण म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती मिळाली असं आहे का? नाही ना. पूर्ण सगळे त्याचे कुठले कुठले एरियाज वेगळे वेगळे कुठली कुठली क्षेत्र असतील हे जाणून घेण्यासाठी, शरीर, मन, आत्मा जाणून घेण्यासाठी कुठले कुठले वेगवेगळे जी क्षेत्र असतील त्या सगळ्यांचं तुम्ही जाणून घ्यायचं आहे. बरोबर? त्याला शिक्षण म्हटलं आहे. म्हणजे एकही परिपूर्ण चित्रीकरण, एखादं चित्र काढतोय, ते रंगवत आहात, तर ते रंगवताना पूर्ण चित्र रंगवलं गेलं पाहिजे. असा एकही एरिया तुमचा राहिला, एकही भाग राहायला नको, की जिथे रंग तुमचे भरले गेलेले नाहीये. तुमच्या डोळ्यासमोर येतंय का एखादं चित्र? येतंय का चित्र डोळ्यासमोर? आणि तुम्ही जर पेंट करता आहात, तर एखादा पण भाग असा तुमचा राहायला नको, की जिथे तुम्ही रंग भरलेले नाहीये. तसंच जाणून घ्यायचंय कशाबद्दल? शरीर, मन आणि आत्मा. मग ते जाणून घेताना तुम्ही परिपूर्ण चित्रीकरण म्हणजे तुम्ही त्याची सगळी अंग तुम्ही त्याची जाणून घ्यायचं आहे आणि हे जाणून घेणं म्हणजे शिक्षण आहे. बरोबर? ही व्याख्या भारतीय तत्वज्ञानावर आधारलेली असून अरे संपत आली वेळ. आधारलेली असून सर्वसमावेशक आहे. मानवाची स्थूलाकडून सूक्ष्माकडे होणाऱ्या प्रवासाची दिशा ठरवतो. आता आपण जर योगाचा विचार केला तर आपला प्रवास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो. बरोबर आहे की नाही? तर हे ज्या वेळेला शरीर, मन, आत्मा जाणून घेतो, त्यावेळेला हा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो. तर ही प्रवासाची दिशा ठरवतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण गुण पाहिजे, सुप्तावस्थेत असतात आणि शिक्षणाने ते बाहेर येतात. आता हे ठराविक गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा येत आहेत. त्यामुळे तुम्ही त्या लक्षात ठेवायच्याच आहेत, की शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, जन्मदत्त आहे, सुप्त गुण असतात, त्यांचा विकास करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुमच्या प्रश्नामध्ये, उत्तरामध्ये त्या येतील. शरीराकडून आत्म्याकडे होणारा व्यक्तीचा प्रवास आणि विकास म्हणजे शिक्षण. त्याच्यातील सुप्त गुणांचा वापर किंवा विकास, वापर सुद्धा आणि विकास सुद्धा करून त्याचा परिपूर्ण मानव बनवणे हे शिक्षणाने साध्य होते. हा विकास मूल आणि प्रौढ म्हणजे लहान मूल किंवा प्रौढ व्यक्ती अशा दोन्ही स्तरांवरती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरती घडवून आणला जातो. जीवनाच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सर्वोत्कृष्ट अभिव्यक्तीचा शोध शिक्षण प्रक्रियेतून सतत घेतला जातो. मगाशी आपण जे काही बोललो ते याच्यामध्ये मांडलेलं आहे. बरोबर. आता साने गुरुजींनी काय म्हटलेलं आहे? साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, की आपले जीवन व्यापक प्रश्नांशी जोडलं जाणं म्हणजे शिक्षण. हे साने गुरुजींनी तर फार वरची लेवल गाठली. ते म्हणतात सुप्त, नैसर्गिक वगैरे ते असतंच. पण तुम्ही काय तुम्हाला तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे? तर जे काही जीवनाशी निगडीत काही तुमचे व्यापक प्रश्न आहेत, की ज्याच्यामुळे समाजाला किंवा व्यक्तीलाही ज्या काही उपयोग होणार आहे, तर त्याच्याशी तुम्ही ज्यावेळेला जोडले जाता, त्याच्यावरती तुम्ही जे काम करता, ते म्हणजे शिक्षण. म्हणजे एखादा प्रसंग म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही एखादा विचार घेतला, एखादा शिक्षण हाच विचार घेतला तुम्ही, तर मग शिक्षण आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये गावोगावी गेलं आहे का? शिक्षणाने तो माणूस शिक्षित झालाय म्हणजे सुसंस्कृत झाला आहे का? शिक्षणाबद्दलच्या इतक्या सारे पैलू आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. आपण साधा पाण्याचा प्रश्न जरी म्हटला, तरी त्या पाण्याच्या प्रश्नाचे किती त्याच्यासाठी प्रश्न आपण उभे करू शकतो, बरोबर? म्हणजे पाऊस पडण्यापासून तर ते पडलेलं पाणी रिचवणं, ते
दुसरीकडे डिस्ट्रीब्यूट करणं आणि सगळ्या इतर गोष्टी त्याच्यासाठी उपाययोजना करणं किंवा काय करणं, सगळ्या गोष्टी. म्हणजे एखादा गोष्ट जीवनाशी जो काही व्यापक म्हणजे सगळ्यांना उपयोगाला पडेल, सर्वव्यापी असेल एखादा प्रश्न, तो तुम्ही घ्या आणि त्याच्याबद्दल तुम्ही जोडलं जा, त्याचाच विचार करा, त्याचाच ध्यास घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकाल हे जाणून घ्याल. तर ही जी आणि प्रक्रिया त्याच्या भोवती त्याच्यासाठी माहिती मिळवून त्याच्यावरती आपण एखादा काय म्हणजे सोल्युशन काढतो, तर ती जी प्रक्रिया होत असते त्याला शिक्षण म्हटलेलं आहे. आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांमधून तसेच विविध विषयांबद्दल सखोल माहिती घेण्याच्या प्रक्रियेला त्यांनी शिक्षण असं म्हटलेलं आहे. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी तुम्ही जा. वरील व्याख्यांचा अभ्यास केल्यास असे समजते की शिक्षण घेणे म्हणजे केवळ कुठल्याही विषयात पदवी प्राप्त करणे नव्हे, तर सर्वांगीण विकास म्हणजेच शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक स्तरावर सुशिक्षित होणे होय. ओके सर, आजचं इथे आपण संपलेलं आहे आजचं लेक्चर. आपल्याला वेळ आहे का? नको, याला वेळ लागेल अजून. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला भेटू.